जावळी ताब्यात घेतली असं समजा साहेब. हल्ला कधी करणार? आज का उद्या? आज रात्री जावळीवर हल्ला करायचं ठरलंय. शाब्बास विश्वासराव, बेत मनाजोगता जमून यायला पाहिजे. येणार. चंद्ररावाकडे लढवय्यी फौज आहे आणि त्यांना जावळीच्या घनदाट रानातल्या वाटा चोरवाटा माहीत आहेत. आपल्या सैन्याला ते चकवतील हे ध्यानात राहू द्या. आपले वाटाडे सावध ठेवा. एकमेकांपासून लांब जाऊ नका. जी साहेब. आपलं सैन्य चंद्ररावाच्या फौजेवर भारी पडू लागलं तर तो दुर्गम किल्ल्याचा आश्रय घेईल. यात आम्हाला 2 किल्ले दिसतात, एक वासोटा आणि रायरीचा. रायरीचा किल्ला चंद्ररावासाठी जास्त सुरक्षित, मजबूत, अभेद्य आणि बेलाग आहे. चंद्रराव निष्ठून रायरीवर गेला तर आपण लढाई जिंकून हरल्यासारखेच. म्हणून चंद्ररावास हाशमगडावरच रोखून ठेवा. त्याला बाहेर पडू देऊ नका. भाऊसाहेब, राजेंनी रायरीच्या वाटेवर मावळ्यांची शेलकी तुकडी उभी केली. शाब्बास विश्वास, तू आता थांबू नकोस. 2 घास खा आणि वाऱ्याच्या वेगानं निघ. जी. राजेंना आमचा निरोप द्या. कोणत्याही परिस्थितीत जावळी घ्याच, तेही अफजल खान इथं पोहोचण्याआधी. खान मोहम्मद सूरमा, बड़ा सूरमा है. आने दो उसे. मक्का दरवाजे पर हम उसे हंसी तोहफा देंगे. खुदा से उसका दीदार करवा देंगे. अफजल खान मुबारक, फतेह मुबारक. मुबारक मुबारक. अफजल, तुम आदिल शाही के नेक सूरमा हो. सूरमा. शुक्रिया बड़ी बेगम साहिबा, शुक्रिया. अस्तिन का साब खान मोहम्मद का खात्मा करके तुमने ये बात साबित कर दी कि तुम्हारी वफादारी आदिल शाही तख्त की ओर है. इसीलिए हमारी तरफ से तुम्हें खास तोहफा. कबूल किया. कृष्णा जी भास्कर, आप भी इस तोहफे के हकदार हैं. शुक्रिया, मेहरबानी बड़ी बेगम साहिबा. आदिल शाही का हर एक सीपा सलार और सरदार ये बात अपने जहन में डाल दे. इतना ही नहीं, अपने अपने इलाके में ये बात फैला दे. बागी, मक्कार, बेवफा, बेईमान सरदारों ने आदिल शाही के खिलाफ जाकर दुश्मन से हाथ मिलाने की कोशिश की तो उसका हाल बेहाल हो जाएगा. खान मोहम्मद के जो हालात किए
वही हालात उसके भी होंगे। हुकुम हुजूर। और ये बात दूर दूर के इलाके तक फैल जानी चाहिए। सही कहा बडी साहेबा, त्याशिवाय सल्तनतीमध्ये दहशतच बसायची नाही। अफजल, अब तुम जीजाबाई और सीवा पर टूट पड़ो। जल्द ही अपनी मुहिम शुरू करो। तुम्हें जो चाहिए वो मिलेगा। शुक्रिया बड़ी बेगम साहिबा, शुक्रिया। उनका फरमा बेटे जीजाबाई और सीवा को जिंदा या मुर्दा हमारे सामने पेश करो। जल्द से जल्द अपनी मुहिम शुरू करो। सीवा का सराज का सपना तहस नहस कर दो। यकीनन बड़ी बेगम साहिबा, यकीनन। या अल्लाह, इतने दिनों बाद तूने मेरी मन्नत कबूल की है। लीजिए और मिठाई खाइए, और लीजिए ना। बस 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 महानूर बेगम, बस। खान मोहम्मद के हाथ नीचे काम किया करते थे तो मुझे बहुत बुरा लगता था। पता है कितने रोजे रखे थे मैंने, तब जाकर खुदा ने दुआ कबूल की। अच्छा। हाँ, और दरगाह पर चादर भी चढ़ा कर आई थी, वो भी नंगे पांव। अल्लाह ने रोजे कबूल किए और आपका मान मर्तबा बढ़ गया। और चादर चढ़ाने पर तो खान ही चला गया आपकी जिंदगी से। अब तो आप ही वजीर बनोगे। अब वजीरी नहीं, अब चाहिए आदिल शाही तख्त। इंशाअल्लाह अब तो हम और रोजा रखेंगे। लेकिन सुनिए, आप तख्त पर बैठने की जरा जल्दी कीजिए। क्यों? अजी, अब हम रोजे रख रहे हैं ना, इसलिए। अब बिना खाए पिए अगर अल्लाह के पास चले गए तो? अब सीवा को खत्म कर वापस लौटूंगा। आप मलिका बन जाओगी महानूर बेगम, मलिकाए आदिल शाही। नानूजी काका, व्यापारी म्हणून आपली जी माणसं आली आहेत ती कुठे आहेत? ते गणशेठ शेटे यांच्या आसऱ्याला आहे ती, व्यापारी म्हणून थांबलेत। शाबास. बैल विकणारे हेड्यांची टोळी कुठे बांधल नाही? चतुर्बेटाजवळ. नांदुरकीचा पाला गोळा करणारी पोरं शिवथर खोऱ्यावर. आता वाघावळे, उचाट, मोरडी, लामस गावातील गावकरी म्हणून आपले लोक हशमगडाकडे सरकू द्या. राज, ठरल्याप्रमाणे आपली माणसं हळूहळू जमा व्हायला लागली आहेत. राज, चंद्ररावचा इथला खास सरदार कृष्णाजी बाबाजी त्यालाही निरोप दिलाय. तो वाटच बघतोय आपल्या इशारतीची. सरदार विरोराम यांच्या गावात आपली 50 माणसं सोयरिकीसाठी गेली होती, ती पोचली? वय राज, आता पतर सुपारी फुटली बी असेल. लक्षात घ्या, एकाच वेळी चौफेर हल्ला करायचा आहे. राजा, तुम्ही फक्त इशारत करा, बघता बघता जावळीचा फुगा होईल बघा. राजा, माझा शिकार हनुमंतराव मोरे, त्याला तर मी एका रट्ट्यातच आडवा पाडणार. त्या याल ते आज या म्हणतो काय चंद्रराव? आलोच म्हणाव. येता जावळी जाता गोवळी. दारू गोळी मौजूद आहे काय? सोनोपंतांची इशारत झाली की चंद्ररावाचा खेळ संपणार. पण आज मात्र सोनोपंतांचं कसब पणाला लागणार. चंद्रराव राजे, आपलं मन मोठं करा, त्यात दया उत्पन्न करा. झालं गेलं विसरून शिवाजी राजांना पदरात घ्या. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. जमणार नाही. इथं शिवाजीच्या पाठीशी उभं राहायचं. त्या आदिलशहाला काय वाटल? सोनोपंत, बस झालं तुमचं सुताड गुताड. जास्त नाही, पण अफजल खानाचं संकट दूर झालं की हवं तर छत्र काढून घ्या. या उचापती मला जमणार नाही. आदिलशाच्या खिलाफ जाता येणार नाही. समजलं का? मलाही डर वाटतो आदिलशाहीचा. बिलकुल नाही. पण आपलं नाक कापून दुसऱ्याला अपशकन म्हणून आम्ही दाखवत नाही. पंत, निघा. पुन्हा जावळीत पाय ठेवू नका, नाहीतर पायाने आदू व्हाल कायमच.
मी तुमच्या पाया पडतो चंद्रराव राजे. तो तुमच्याशिवाय कोणाचा आधार आम्हाला. हो नाही म्हणलेलं कळत नाही काय का तुम्हाला? अहो कुत्र सुधीक हाड मधलं ना तर तोंडातलं हाडूक टाकून निमूटपणे निघून जाते. आणि तुम्ही तर जायलाच माग ना. अशाने मुंडक मारीन आणि हाशमगडाच्या बुरजावर लटकवीन. दादासाहेब, दादासाहेब, हा आमचा तिसरा वाघ प्रतापराव मोरे. काय झालं रे? जावळीच्या खोऱ्यात संशयास्पद हालचाली दिसायला लागल्यात आपल्या गस्तकारांनी. संशयास्पद हालचाली? अरे कोल्ही कुत्री असत्याल, याचं काय एवढं? नाही तसं नाही, पण कोणी छुपा हल्ला तर करणार नसेल ना? कोणात धमक आहे? येऊन जाऊन तो शिवाजी, पण त्याचा हा वकील आपल्या समोर पाय चाटतोय आपले. त्यामुळं गप राहील तो. आणि मग फौजाला काय सांगायचं? अरे कशाला लांडगा आला रे आला करताय? पण फौजेला सावध असू द्या. दरोडी घराची एखादी टोळी असेल, उगा लक्ष नका देऊ. पंत निघा तुम्ही आणि तुमच्या शिवाजीला सांगा उग लापटासारखा खेटाला येऊ नगस. तुझा माझा घरोबा होणार नाही. समजलं का? निघा पंत. दादासाहेब बोललं म्हणजे जावळी बोलली. निघा. कान्होजी काका, इशारत झाली. आता आता काय? मुसंडी मारू, चौफेर हल्ला करून चावळीत हाहाकार माजवू, पाखरांची वाचा बसावी आणि श्वापदांची नजरबंदी व्हावी अशी रणधुमाळी उडवून देऊ. बोला महादेव महादेव. मला ते शिवाजीचं हसूच येते. काय शिवाजी, कसलं त्याचं स्वराज्य. आणि तेव्हा स्वतःला राजा समजतोय, राजा. म्हणजे एक हात लाकूड, 9 हात ढपली. हो दादासाहेब, म्हणून तर त्याचा वकील पंत पाय धरून रडतो, भीक मागतो, आसरा द्या म्हणून. होय तर त्या सोनोपंतला बघितलं ना तर त्या शिवाजीच्या भगव्याच्या कशा चिंध्या होत्यात ना ते कळतं. धनी मालक चंद्रराव. या मोरारबाजी या, ज्याच्या बाहुबळावर जावळी अभेद्य अजिंक्य, तो जावळीचा ढाण्यावाग आज गुरगुरत आमच्या मोर. धनी, चावळीवर हल्ला झालाय. काय? होय, चोरखोऱ्यातनं हत्यारबंद माणसं वर आली आहेत. कोणाची एवढी हिंमत झाली?
शिवाजी शिवाय कोण असणार? यालाच लय खुमखुमी आहे. तो शिवाजी जर आत येत असेल ना तर येऊ देत. येता जावळी आणि जाता गोवळी काय असतं ना त्या आपण दाखवून देऊ त्याला. धनी, सर्वांनी तयार राहा. आपापल्या जागा धरून राहा. चतुर्वेद हनुमंतराव लागतील. मी मुख्य जोरखोर अडवतो. एक माणूसही पुढे येऊ देणार नाही जोपर्यंत हा मुरारबाजी देशपांडे तिथे उभा आहे. वार माझ्या वागा. चला रे, बोला महाबळेश्वरच्या नावानं. सांग मला. अरे हनुमंतराव पडले रे, हनुमंतराव पडले. अरे पळाले पळाले, प्रतापराव पळाले. वारे पठ्या, कोण नाव? मुरारबाजी देशपांडे. अभय आहे.